लोकसभेसाठी भाजपाच्या 23 जागा निश्चित झाल्यात। भाजपाकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली। मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली। पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेचा आढावा ते घेणार आहेत। नगरमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे। राज्याचे महसूल मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे हे देखील उपस्थित राहणार आहेत। माजी खासदार निलेश राणे आणि आमदार भास्कर जाधव यांच्यातील राड्या प्रकरणी जाधव यांच्या 11 समर्थकांना खेड इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केलाय। या प्रकरणी सुमारे 400 जणांवर चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। अजूनही अनेकांचा शोध पोलीस घेत आहेत। सिनेसृष्टीत सध्या लगीन घाई सुरू आहे। अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकत आहेत। आता आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे। आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू आता लग्नगाठ बांधणार आहे। तापसी ही बॅडमिंटनपटूसोबत विवाहबद्ध होणार आहे। तापसी आपला प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत विवाह करणार आहे। मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक आहे। करमाळ्याच्या रश्मी बागल आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आता थेट भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाची मोठी ताकद आता करमाळ्याच्या माध्यमातून जोडली गेली। बागल यांच्या भाजपा प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तानाजी सावंत गटाला मोठा धक्का मानला जातोय। मेफेड्रॉन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले। पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली इथं छापे टाकून मेफेड्रॉन तस्करी उघडकीस आणले। पोलिसांनी 3700 कोटी मेफेड्रॉन जप्त केले। या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली। मुख्य सूत्रधार संदीप दुनिया असल्याचं तपासात उघड आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी हे यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी इथं आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे 1.5 लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत। या मेळाव्यासाठी भारी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली। या मेळाव्याच्या सभास्थळी 45 एकरावर सभा मंडप उभारण्यात आले। विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो। यवतमाळमध्ये आज दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे। मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमा असलेल्या खुर्च्या पाहायला मिळाल्या। राहुल गांधींच्या नागपूरमधील सभेत या खुर्च्या वापरण्यात आल्या होत्या। नाशिक लोकसभा निवडणूक आपण स्वतः लढवणार असल्याची प्रतिक्रिया महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी दिली। दिंडोरीसह अन्य 7 लोकसभा मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवार उमेदवार मैदानात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। नाशिकच्या चांदवड इथं ते बोलत होते। खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण हे निर्णायक वळणावर आले। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली। युक्तिवादानंतर 28 फेब्रुवारीला याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे। त्यानंतर न्यायालय यावर निकाल देऊ शकते। 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता आहे। गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। दरम्यान आता शाहू महाराजांनीच लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केले। शाहू छत्रपती महाराज यांनी पुन्हा लोकसभा उमेदवारीचे संकेत दिलेत। तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज ही लवकरच येणार आहे, पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल, असं सूचक वक्तव्य शाहू महाराजांनी केलंय। ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शाहू महाराज उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वृत्तवाहिनीला मुलाखत देणारा आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जीवे मारण्याची धमकी देणं तसंच दोन समाजात द्वेष निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आदिवासी आंदोलकांनी घेतलाय। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहेत। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू असा इशारा या आंदोलकांनी दिलाय। वर्धा, यवतमाळ, नांदेड या विदर्भाला मराठवाड्याशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। वर्धा ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या ठिकाणापर्यंत 42 किलोमीटरचं पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालंय। त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ इथं होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पहिल्या टप्प्यातील कामाचं ई-लोकार्पण केलं जाणार आहे। राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली। 26 फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले। विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं। राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय। रस्त्यावर एकट्या चाललेल्या महिलांना लक्ष्य करत रिक्षाचा वापर करून पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढून पळ काढायचे। रबाळे पोलिसांनी 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। किसन थलारी आणि मोहसिन खान अशी या आरोपींची नावं आहेत। त्यांनी केलेल्या 6 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय।